नमस्कार. इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे असिस्टंट मॅनेजर मिलिंद जोशी. त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत की हे टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स म्हणजे नेमकं काय आहे, ते कशा प्रकारची मदत करतं, कशा प्रकारचे स्किल्स हे विद्यार्थ्यांना देतं, थेट आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर. हे तुमचं जे इन्स्टिट्यूट आहे हे नेमकं काम कसं करतं सर? हां नमस्कार सर. सर्वप्रथम मी सरांचं पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती माहिती देण्याची संधी दिली. तर सर्वप्रथम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स ही भारत सरकारचा उपक्रम आहे, केंद्र सरकारचा, अंडर द मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप. याचा मुख्य जो उद्देश आहे, आपल्या भारतामध्ये ज्या प्रमुख संस्था ओळखल्या जातात त्याच्यामध्ये IIT, बरोबर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, त्याच्याबरोबरच मॅनेजमेंटमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. तर त्याच धर्तीवरती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंडस्ट्रियल स्किल्स, एक ॲडव्हान्स स्किल्स देण्यासाठी एक IIT IIM सारखं IIS म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स असावं, ही एक 2015 पासून ही संकल्पना सुरू झाली. आणि आपले भारताचे पंतप्रधान त्यावेळेस IT सिंगापूर, जे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन सिंगापूरला एक स्किल इन्स्टिट्यूट आहे, ते आशिया खंडातलं नामांकित स्किल इन्स्टिट्यूट आहे. आणि तिथे एक 15 मिनिटाची व्हिजिट आपल्या माननीय पंतप्रधानांची ठरलेली होती, पण ती व्हिजिट चालली 45 मिनिटं आणि त्यांना ती संकल्पना आवडली. अच्छा. त्याच्यामध्ये एक काही शॉर्ट टर्म ट्रेनिंग प्रोग्राम्स जे अतिशय कमी कालावधीमध्ये स्किल्स घेऊन विद्यार्थी एका चांगल्या नोकरीवरती जाऊ शकतात, त्यांची एम्प्लॉयबिलिटी चांगली होऊ शकते, ह्या उद्देशानं ती संस्था सिंगापूरमध्ये सुरू आहे. परत भारतात आल्यानंतर त्यांनी ही संकल्पना आपल्या भारतामध्ये पण असे स्किल इन्स्टिट्यूट असले पाहिजेत ही संकल्पना मांडली. आणि आत्ता सुरुवातीला 3 ठिकाणी ह्याचं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अप्रूव्हल दिलेलं आहे. ते पहिलं आहे ते कानपूरमध्ये आहे, IIS कानपूर, ते उत्तर प्रदेशमध्ये आहे. दुसरं आहे IIS मुंबई, हे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि तिसरं आहे IIS अहमदाबाद, हे गुजरातमध्ये. तर आता सध्या 3 संस्था कार्यरत आहेत. पण हे उभा कसं करायचं हा एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियासमोर प्रश्न होता. तर त्यांना एक टेक्निकल पार्टनरची आवश्यकता होती, जे ॲक्च्युली इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात. आणि आपल्याला माहीत आहे सर की टाटा ग्रुप जे आहे, तर भारताच्या विकासासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक विविध क्षेत्रामध्ये काम करतात. तर टाटा ग्रुपला इन्व्हाइट केलं गेलं आणि 2019मध्ये ह्याचं अप्रूव्हल मिळालं आणि टाटा ग्रुपने पण ते मान्य केलं. आणि त्याच्यानंतर मुंबई आणि अहमदाबाद ह्या 2 कॅम्पसची जबाबदारी आपण घेतलेली आहे पुढच्या 25 वर्षासाठी. तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ह्या माध्यमातून आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियासोबत काम करत आहोत सध्या आता. तर मुंबईमध्ये चुनाभट्टी चेंबूर, जिथं आपल्या NSTIचा जो कॅम्पस आहे चेंबूरमध्ये, तर तिथं सध्या 4.17 एकर लँड प्रोव्हाइड केलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. आणि त्याचबरोबर अहमदाबादमध्ये 20 एकर जागा दिलेली आहे. तर तिथं दोन्ही ठिकाणी सध्या टाटा ग्रुप हे दोन्ही कॅम्पस सध्या चालवत आहे. त्यासाठी त्यांनी एक टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स म्हणून एक सेक्शन 8 कंपनी रजिस्ट्रेशन केली टाटा ग्रुपच्या अंडर. तर ह्या कंपनीचा मुख्य उद्देश आहे की प्रॉफिट मेकिंग काही नसणार आहे ह्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून. आणि येणाऱ्या 25 वर्षाच्या काळामध्ये टाटा IIS ही जी काही ऑर्गनायझेशन आहे, तर हे दोन्ही कॅम्पस आहेत तर ती उभे करणार आहे आणि नंतर ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला हँडओव्हर करणार आहे. आता मला सर एक सांगा की यातले जे तुम्ही स्किल्स शिकवणार तर तुम्ही मुलं निवडता कसं, त्याची काय पद्धत आहे आणि कुठलं शिक्षण पाहिजे त्याचं? आत्ता मी ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना जे सनराईज सेक्टर म्हणजे आता येणारा काळ जो आपण बघतो, गेल्या 8-10 वर्षामध्ये आपला भारत एक मॅन्युफॅक्चरिंग हब होत आहे आणि अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या त्यांचा प्लॅन्ट हा भारतात असावा, कारण की आपल्याकडं तरुण वर्ग आहे आणि नैसर्गिक ज्या सुविधा आहेत तर त्या सगळ्या आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे बऱ्याचशा मल्टीनॅशनल कंपन्या आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून उभ्या राहत आहेत. तर येण्यासाठी त्यांच्यासाठी एक स्किल्ड वर्कफोर्स आपण जे म्हणतो त्याची आवश्यकता ही भासत आहे. तो एक त्याच्या धर्तीवरती आम्ही ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग ह्या सेक्टरमध्ये सध्या आम्ही काम करत आहोत. इंडस्ट्री 4.0 ही जर आपण कन्सेप्ट ऐकली असेल तर त्या इंडस्ट्री 4.0च्या धर्तीवरती आम्ही इंडस्ट्रियल ॲटोमेशन, रोबोटिक्स, त्याच्यानंतर एक 3D प्रिंटिंग म्हणून आहे, ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आणि एक रोबोटिक वेल्डिंग. तर असे एक ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आम्ही काम करत आहोत. आणि त्याचबरोबर ती इलेक्ट्रिक व्हेकल, आता आपण जर बघतो की जे आता प्रचलित जे वाहनं आहेत
तर पेट्रोल डिझेलचा दर आपण बघितलं दरवर्षी वाढत चाललेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक देशाला आव्हान आहे की अल्टरनेट एनर्जी सोर्स काय असावा, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल एक सध्या मोठा चांगला पर्याय आहे. त्यामुळं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं पण धोरण आहे की 2030 पर्यंत जास्तीत जास्त गाड्या ह्या भारताच्या म्हणजे आपण बघू की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल असल्या पाहिजे. तर त्या धर्तीवरती मी इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये पण काम करायला चालू केलेलं आहे. तर सर्वसाधारण मी ह्या दोन्ही सेक्टरमध्ये मिळून एक 7 प्रोग्रॅम, त्याच्यामध्ये 12वी ITIच्या विद्यार्थ्यांना 3 प्रोग्राम आहेत. त्याच्यानंतर डिप्लोमा डिग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी पण आपण ऑटोमेशन रोबोटिक्सचे प्रोग्राम त्याच्यामध्ये डिझाईन केले. तर आमच्याकडे जो विद्यार्थी आहे 12वी पासून ते BE BTech झालेला विद्यार्थी, अशा त्यांना त्यांच्या क्वालिफिकेशनप्रमाणे वेगवेगळे प्रोग्राम्स आपण त्याच्यामध्ये डिझाईन केले. आता सर तुम्ही जे विचारलं की निवड प्रक्रिया कशी आहे आपल्याला, तर ह्याच्यामध्ये आपण सगळे जे ट्रेनिंग प्रोग्रामचे स्टँडर्ड नॉर्म्स आहेत, आंतरराष्ट्रीय नॉर्म्स आहेत, तर ते आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे. एका बॅचमध्ये सर आपण फक्त 16 विद्यार्थ्यांना घेतो, लिमिटेड बॅच साईज आहे. त्याचा फायदा असा होतो की प्रत्येक विद्यार्थ्याला हँड्स ऑन प्रॅक्टिस, त्यामुळे थोडक्यात काय म्हणून की त्याला प्रॅक्टिकल करायला खूप चांगली संधी मिळते. तर 70% जे आहे वेटेज मी प्रॅक्टिकलला दिलेलं आहे. आता सांगण्यासारखा एक महत्वाचा भाग म्हणजे आता आमच्याकडे 10 ॲडव्हान्स लॅब तयार आहेत, पण क्लासरूम एकच आहे. तर क्लासरूम ट्रेनिंगवरती आपण भर कमी आणि प्रत्यक्षात हँड्स ऑन स्किलवरती जास्त भर दिलाय की 16 विद्यार्थी तिथंच लॅबमध्ये त्यांना फंडामेंटल शिकवले जातील आणि लगेच त्यांना पुढे प्रॅक्टिकल केलं जाईल. आता हा किती महिन्याचा तुम्ही कोर्स असतो आणि मग त्याच्या पुढे प्लेसमेंटसाठी वगैरे काय असतं? हां, त्याच्यात सर महत्त्वाचं म्हणजे काय की ट्रेनिंगचं ड्युरेशन आहे त्याच्यामध्ये आमची एक अट अशी आहे की तो एकतर फायनल इयरला विद्यार्थी असला पाहिजे किंवा पासआउट झालेला असला पाहिजे. पासआउट विद्यार्थी आम्ही 2018 पासून ते 2025 पर्यंतचे सगळे विद्यार्थी आम्ही त्यांना गृहीत धरतो. याच्यामध्ये ते सगळे इलिजिबल आहेत. आणि ह्या कार्यक्रमामध्ये ह्या प्रोग्राममध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्याला रजिस्ट्रेशन एक करावं लागतं, ती आपण विनामूल्य आहे. आणि त्याच्यानंतर एक टेक्निकल टेस्ट त्या विद्यार्थ्याला पास व्हावी लागते आणि ते टेक्निकल टेस्ट पास झाला की त्या विद्यार्थ्याला आपण ॲडमिशन कन्फर्मेशनचा मेल देतो आणि नंतर तो विद्यार्थी ते ॲडमिशन कन्फर्म करू शकतो. ही त्याच्यामध्ये एक पहिली प्रक्रिया आहे. दुसरं आहे की ट्रेनिंग प्रोग्राम, आता जसं म्हटलं की लिमिटेड बॅच साईज आहे, ॲडव्हान्स लॅबोरेटरीज उभ्या आहेत. तर आत्ता टाटा एसने काय केले की जो ॲक्च्युअली ट्रेनिंगला जो खर्च येतो तो आपण विद्यार्थ्याला अप्लाय केलेला नाहीये, कारण तो अफोर्डेबल होणार नाही. आपण शहरी म्हणू किंवा ग्रामीण भागात कोणत्याही विद्यार्थी ते अफोर्डेबल होणार नाहीये. त्यासाठी 70 ते 80% आता विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप दिलेली आहे. कशामध्ये तर आपण ट्रेनिंग प्रोग्राममध्ये. तर साधारण आमचे ट्रेनिंग प्रोग्राम जे आहेत तर ते 18 ते 30,000 पर्यंतच्या ह्या रेंजमध्ये प्रोग्राम आपण डिझाईन केलेले आहेत की जे काही अफोर्डेबल प्रत्येक विद्यार्थ्याला होऊ शकतात आणि विद्यार्थी तर ते आमच्या इथे सहभागी होऊ शकतात. आता मुख्यचा आउटकम काय आहे तर जो सिलेबस आपण डिझाईन केला आहे तर तो इंडस्ट्री एक्सपर्ट्स, आमची टाटा एसची ट्रेनिंग टीम मागचे 2 वर्षे अनेक इंडस्ट्री व्हिजिट केले आहेत, मोठमोठ्या व्हिजिट केले आहेत आणि तिथं जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडनं इनपुट घेऊन जो आपला मॉड्यूल करिक्युलम आहे तर तो डिझाईन केलेला आहे आणि त्या इंडस्ट्री पॅटर्नमध्ये ते विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल. आणि अजून एक सर त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग सांगण्यासारखा की ट्रेनिंग आहे तर त्यासाठी इक्विपमेंट जे आपण परचेस केलेत ते सगळे ग्लोबली क्लास 1 आहेत. म्हणजे थोडक्यात OEMs आपण ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स म्हणून. तर उदाहरण मी द्यायचं म्हटलं की फेस्टो ही एक जर्मन कंपनी आहे ॲटोमेशनमधली, ॲटोमेशन कंपाऊंड मॅन्युफॅक्चररची. त्याच्यानंतर जापनीज काही कंपन्या आहेत, काही फ्रान्सच्या आहेत, काही US आहेत, काही ऑस्ट्रिया वगैरे अशा ज्या वेगवेगळ्या ज्या आपल्या भारतातल्या आणि प्लस परदेशातल्या ज्या नामांकित कंपन्या आहेत त्या क्षेत्रामधल्या, तर अशाशी टाटा एसची टेक्निकल पार्टनर म्हणून टायअप केलेलं आहे आणि त्यांचे इक्विपमेंट आपण ओरिजिनल इक्विपमेंट आपण कॅम्पसमध्ये परचेस केलेले आहे. आता उदाहरण जर द्यायचं म्हटलं की CNC मशीन आहे तर मकिनो ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी जपानची आहे. तर CNC कंपनी आपण जर बघितलं त्याच्यामध्ये मशीनिंग आहे तर ते मायक्रॉनमध्ये आपण करतो, म्हणजे मिलीमीटरपेक्षाही जे आपण खाली जे म्हणतो तर मायक्रॉनमध्ये त्यांचं टॉलरन्स आहे. तर अशा ॲक्च्युली इंडस्ट्रीमध्ये जे मशीनिंग करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जे इक्विपमेंट यूज करतात अशा इक्विपमेंट आपण कॅम्पसमध्ये टाटा एस. आता मला हे लक्षात आलं तुम्ही म्हणजे तुमच्याकडचं उत्तम दर्जाचं उपकरण आहे, बाकी तुमची सिस्टीम आहे, पण हा जो कोर्स तुमचा एक 3 महिन्याचा घेतला तो कोर्स झाल्यानंतर आता सगळी मुलांच्या समोरची समस्या आहे जॉबचं काय, प्लेसमेंटचं काय, तर ते आपण काय करतो? अगदी बरोबर सर. आता ह्याच्यामध्ये मुख्य आउटकम आहे तर तो ट्रेनिंग देणारी प्लस त्याची एम्प्लॉयबिलिटी वाढवणं.
तर एम्प्लॉयबिलिटीमध्ये आपण काय करतो की विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या ट्रेनिंग पिरियड पूर्ण केलं आणि आपली परीक्षा पास झाली की शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आतापर्यंत एक 70 ते 75 कंपन्या आमच्याशी टायअप आहेत त्या क्षेत्रामधले. आपण त्या कंपन्यांना इंटरव्ह्यू घेण्यासाठी कॅम्पसमध्ये इन्व्हाइट करतो. काही कंपन्या तर ते ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतात आणि आपण 100% विद्यार्थ्यांना प्लेसमेंट असिस्ट करतो. आतापर्यंत किती जणांना आपण नोकऱ्या दिल्या त्याच्यातून? हां, आता पहिल्या बॅचमध्ये मुंबईला 96 विद्यार्थी आले, 96 स्टुडंट आले. त्याच्यामधले आपण 91% प्लेसमेंट दिलेलं आहे. काही विद्यार्थी हे हायर एज्युकेशनला गेल्यामुळे त्यांना प्लेसमेंटची आवश्यकता नव्हती. तर ITला आपण आतापर्यंत 3.09चं पॅकेज जॉब दिलेलं आहे. डिप्लोमाला मॅक्झिमम 4 लाख पर्यंतचं पॅकेज दिलेलं आहे आणि डिग्रीला 4.5 लाख पर्यंतचं आपण पॅकेज आता पहिल्या बॅचमध्ये दिलेलं आहे. दुसरी बॅच आपली आता ह्या घडीला चालू आहे. एप्रिलमध्ये ती पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर त्याही आपण कंपन्यांना चांगलं प्लेसमेंट देऊ. आणि थर्ड बॅचमध्ये आमचा विचार चालला आहे की काही विद्यार्थी जर परदेशात नोकरी करण्यासाठी जायची त्यांची इच्छा जर असेल तर तसंही आपण प्लेसमेंट विद्यार्थ्यांना असिस्ट करणार. आता तुम्ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला संपर्क करायचा वाटला एखाद्या मुलाने तर कुठे कॉन्टॅक्ट करायचं? तुमची वेबसाईट काय आहे किंवा तुम्हाला फोन नंबर वगैरे काही सांगता येईल? ह्याच्यामध्ये आपण सोशल मीडियावरती आहोत. तर त्याच्यामध्ये तुम्ही इंस्टाग्रामला जर सर्च केलं टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स तर त्याला फॉलो करू शकता. फेसबुकवर जरी गेला तरी त्याच्यामध्ये टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स तुम्ही सर्च केलं तर त्यालाही फॉलो करू शकता. आणि लिंक्डइनवरती देखील आपण आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वेबसाईट आपली आहे. त्याच्यामध्ये IIS मुंबईची वेगळी वेबसाईट आहे, IIS अहमदाबादची वेबसाईट वेगळी आहे. तर iismumbai.org तुम्ही जर गुगलला जाऊन जरी सर्च केलं तर तुम्हाला त्या वेबसाईटवर पूर्ण माहिती मिळेल. आणि आमचे काही प्रतिनिधी वेगवेगळ्या भागामध्ये एक इन्स्टिट्यूट व्हिजिट, काही सरकारी कर्मचाऱ्यांना भेटणं, काही सामाजिक संस्थांना भेटणं, अशासाठी काही आमचे सहकारी देखील फील्डवरती असतात. त्यांनाही तुम्ही संपर्क करू शकता. आणि माझा देखील संपर्क क्रमांक आहे तर तो तुम्ही नोंद करू शकता. माझा संपर्क क्रमांक आहे तो 9909024218. ह्या नंबरवरती मला संपर्क करू शकता. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल आपल्या टाटा IISबद्दल आणि या आमच्या ट्रेनिंग प्रोग्रामबद्दल तर तुम्ही डायरेक्ट फोनवरती आम्हाला संपर्क करू शकता आणि त्या माध्यमातून अधिक माहिती तुम्ही करून घेऊ शकता. सर धन्यवाद, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला बोलल्याबद्दल. दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.